नमस्कार. आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत. सेतू अभ्यासक्रमाचा आज 8वा दिवस. सेतू अभ्यासक्रमाच्या 7व्या दिवशी आपण विभाज्यतेच्या कसोट्या बघितल्या. त्यात 2, 3, 5 आणि 10ची कसोटी आपण बघितली. आज आपल्याला बघायचं आहे मूळ संख्या आणि सहमूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय आणि सहमूळ संख्या म्हणजे काय हे आपण थोडक्यात बघू. पहा, मी काही उदाहरणं देतो या ठिकाणी. समजा 12 आहे. ह्या 12चे विभाजक किती आहेत? बाराचे जर विभाजक आपण बघितले तर 12ला 1ने भाग जातो. 1 ही संख्या प्रत्येक संख्येचा विभाजक असते. 12ला 2ने भाग जातो, 12ला 3ने पूर्ण भाग जातो, 12ला 4ने पूर्ण भाग जातो, 12ला 6ने पूर्ण भाग जातो आणि 12ला 12ने पूर्ण भाग जातो. म्हणजे 1, 2, 3, 4, 6, 12 हे झाले 12चे विभाजक. 15चे विभाजक किती येतात? 15चे विभाजक 1 प्रत्येक संख्येचा विभाजक असतो. त्यानंतर 15ला 3ने पूर्ण भाग जातो, नंतर 5ने पूर्ण भाग जातो. 15ला 5 त्रिक 15 आणि त्यानंतर 15ने 15ला पूर्ण भाग जातो. म्हणजे 1, 3, 5 आणि 15 हे झाले 15चे विभाजक. त्यानंतर उदाहरण घेऊ आपण 17. 17चे विभाजक काय? 17चे विभाजक 1ने 17ला भाग जातो, 2ने जात नाही, 3ने जात नाही, 4ने जात नाही, 5नेही जात नाही, 6नेही जात नाही. तुम्ही पाढे मोजा म्हणजे लक्षात येते. 2 8 16 आणि 2 9 18 म्हणजे 2ने जात नाही. 3 5 15, 3 6 18 म्हणजे 3ने जात नाही. 4 चौक 16, 4 5 20 म्हणजे 4ने जात नाही. 5 त्रिक 15 आणि 5 चौक 20 म्हणजे 5नेही जात नाही. 6 दुने 12, 6 त्रिक 18, 6ने जात नाही. 7 दुने 14, 7 त्रिक 21, 7नेही जात नाही. 8 दुने 16, 8 त्रिक 24, 8नेही जात नाही. 9 दुने 18 म्हणजे 9च्या पुढल्या संख्येनं कोणत्याच भाग जात नाही. मग डायरेक्ट कितने जातो? 17ने जातो. कारण 9 दुने 18 होतात. याचा अर्थ कोणत्याही संख्येच्या पाड्यातील दुसरा संख्या, आता 9च्या पुढं जर गेलो आपण तर ती मोठीच राहणार आहे 17पेक्षा. म्हणजे त्या पुढच्या 17 सोडून कोणत्याच संख्येने भाग जाणार नाही. म्हणजे 17चे जे विभाजक आहेत ते 1 आणि 17 आहे. तुम्ही 23चे विभाजक काढा किंवा 19चे विभाजक काढा. आता 19चे विभाजक 1ने 19ला पूर्ण भाग जातो, 2ने पूर्ण भाग जात नाही, 2 9 18, 2 10 20, 3ने पूर्ण भाग जात नाही, 3 6 18 आणि 3 7 21, 4ने पूर्ण भाग जात नाही, 4 चौक 16 आणि 4 5 20, 5ने पूर्ण भाग जात नाही, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 6ने पूर्ण भाग जात नाही, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 7ने पूर्ण भाग जात नाही, 7 2ने 14, 7 त्रिक 21, 8चा जर आपण 8 2ने 16 आणि 8 त्रिक 24 म्हणजे 8नेही जात नाही. 9 दुने 18 आणि 9 त्रिक 27, 9नेही जात नाही. 10 दुने 20 म्हणजे आता 10 दुने 20 ही 19पेक्षा मोठी संख्या आहे. मग 10च्या पुढल्या संख्यांनी जवळपास 18पर्यंत भाग जात नाही. मग कोणत्या संख्येने जातोय? फक्त 19 या संख्येने जातोय. ही जी उदाहरणं आपण बघितली, 12चे विभाजक आपण बघितले,
15चे विभाजक आपण बघितले, 12चे विभाजक आपण बघितले, 15चे विभाजक आपण बघितले. या विभाजकांमध्ये 1 आणि 12 या व्यतिरिक्त इतर विभाजक आहे. 15च्या विभाजकांमध्ये 1 आणि 15 या व्यतिरिक्त आणखी विभाजक आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, कोणतीही संख्या जरी असली तरी तिचे विभाजक 1 आणि ती संख्या असतेच असते. कोणतीही संख्या घ्या, तुम्ही 28 घ्या, 1 आणि 28 त्या संख्येचा विभाजक आहे. 91 घ्या, 1 आणि 91 त्या संख्येचा विभाजक आहे. 87 घ्या, 1 आणि 87 त्या संख्येचा विभाजक आहेच. म्हणजे त्या संख्येला 1ने आणि त्याच संख्येने पूर्ण भाग जातो. जी कोणती संख्या असणार आहे, कोणत्याही संख्येला 1 आणि 3ने पूर्ण भाग जातो. आणि काही संख्या अशा आहेत की ज्यांना 1ने जातो, त्याच संख्येने जातो आणि इतरही अनेक संख्येने जातात. म्हणजे ह्या 12 आणि 15 ह्या ज्या संख्या आहेत, या संख्यांना 1 आणि तीच संख्या यांनी तर भाग जातोच, पण इतरही काही संख्यांनी जातोय. जसं 2, 3, 4, 6 या संख्यांनी सुद्धा 12ला भाग जातो. तसं 15च्या विभाजकांमध्ये जर बघितलं आपण तर 1ने भाग जाईन, 15ने भाग जाईन, तो जातोच. पण या व्यतिरिक्त आणखी 3 आणि 5ने सुद्धा पूर्ण भाग जातो. 17चे जर विभाजक आपण बघितले तर 1ने पूर्ण भाग जातो आणि 17नेच पूर्ण भाग जातो. इतर कोणत्याही संख्येने पूर्ण भाग जात नाही. 19चे जे विभाजक आहे, या विभाजकांना 19ला सुद्धा 1 आणि 19नेच पूर्ण भाग जातो. इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही. मग अशा ज्या संख्या असतात की ज्या संख्यांना फक्त 1 आणि त्याच संख्येने पूर्ण भाग जातो, अशा संख्यांना काय म्हणतात? मूळ संख्या असं म्हणतात. अशा संख्यांना म्हणतात मूळ संख्या. उदाहरणार्थ देता येईल अजून आपल्याला. पहा, 2 आहे, 3 आहे, 5 आहे, की ह्या ज्या संख्या आहेत या संख्यांना फक्त 1 आणि त्याच संख्येने भाग जातो. 2ला 1 आणि 2ने जातो, 3ला 1 आणि 3ने जातो, 5ला सुद्धा 1 आणि 5नेच पूर्ण भाग जातो, 7ला सुद्धा 1 आणि 7नेच पूर्ण भाग जातो, 11ला सुद्धा 1 आणि 11नेच पूर्ण भाग जातो, 13ला सुद्धा 1 आणि 13नेच पूर्ण भाग जातो. आपण 17 आणि 19ची उदाहरणं तर इथं बघितलेलीच आहे. 23ला सुद्धा 1 आणि 23नच पूर्ण भाग जातो. मग अशा ह्या ज्या संख्या आहेत, या संख्यांना काय म्हणतात? मूळ संख्या असं म्हणतात. मग ह्या इतर ज्या संख्या आहेत, जसे 6 असेल, 8 असेल, 9 असेल, 10 असेल, 12 असेल, 14 असेल, 16 असेल, 18 असेल, 20 असेल, ह्या ज्या संख्या आहेत की ज्यांचे विभाजक 1 आणि तीच संख्या सोडून इतरही संख्या विभाजक म्हणून असतात, अशा संख्यांना म्हणतात संयुक्त संख्या. अशा संख्यांना काय म्हणतात? संयुक्त संख्या. झाले. मूळ संख्या म्हणजे फक्त ज्या संख्येचे विभाजक 1 आणि तीच संख्या असते त्या संख्येला काय म्हणतात? मूळ संख्या असं म्हणतात. आणि ज्या संख्येचे विभाजक 1 आणि तीच संख्या या व्यतिरिक्तही अजून विभाजक असतात, अशा संख्यांना म्हणतात संयुक्त संख्या. म्हणजे मूळ संख्या आणि संयुक्त संख्या असे 2 प्रकार आपल्याला या ठिकाणी पडतात. तर ह्या मूळ संख्यांमध्ये सर्वात लहान मूळ संख्या जी आहे ती आहे 2. आणि विशेष म्हणजे या संख्येचं एक वैशिष्ट्य असं आहे की ही एकमेव सममूळ संख्या आहे. ही जी संख्या आहे ती एकमेव सममूळ संख्या आहे. सर्वात लहान असणारी मूळ संख्या आणि सम आहे,
इतर ज्या मूळ संख्या आहेत त्या सम नाही, त्यातली एकही संख्या सम नाही. तुम्ही इथं बघितलं 17 घ्या, 19 घ्या, 3 घ्या, 5 घ्या, 7, 11, 13, 23, 29, 31, ह्या ज्या संख्या आहेत ह्या विषम आहे. एकच संख्या अशी आहे जी मूळ आहे पण सम आहे 2 आणि ती सर्वात लहान आहे. सर्वात लहान मूळ संख्या कोणती म्हणलं तर 2. तुम्हाला असाही प्रश्न विचारला की सममूळ संख्या म्हणलं तर 2च. सममूळ संख्या कोणती 2. सर्वात लहान मूळ संख्या कोणती 2. बाकी इतर संख्या मात्र सगळ्या इतर मूळ संख्या मात्र सगळ्या ह्या विषम संख्या आहेत. आता समूळ संख्या म्हणजे काय? समूळ संख्या याचा अर्थ काय होतो? समूळ संख्या ही समूळ संख्या म्हणजे काय? आता काही उदाहरणं तुम्हाला सांगतो पहा. 12चे विभाजक मगाशी आपण बघितले. काय 12चे विभाजक? 1, 2, 3, 4 आणि 12. 15चे विभाजक 15, 17. 7चे विभाजक 7चे विभाजक कोणते? 1 आणि 7. तर ह्या दोन्ही विभाजकांच्या यादीमध्ये जर आपण बघितलं तर कॉमन फक्त एक विभाजक आहे. कोणता आहे? हा एक विभाजक जो आहे तो मात्र कसा आहे? कॉमन आहे. बाकी विभाजक सारखे नाही. म्हणजे दोन्ही संख्यांमध्ये सारखा एकच विभाजक आहे. इतर विभाजक मात्र सारखे नाहीत. त्यानंतर समजा 20चे विभाजक आपण घेतले. 20चे विभाजक 1, 2, 4, 5, 10 आणि 20. 21चे विभाजक काय आहे? 21चे विभाजक 1, 3, 7 आणि 21. आता या दोन्ही संख्यांच्या विभाजकांमध्ये जर आपण बघितलं तर सारखे विभाजक कोणकोणते? हा 1 आहे सारखा. 2 आहे का? नाही. 4 नाही. 5 नाही. 10 पण नाही. 20 पण नाही. 3, 7, 21 पण वरती नाही. म्हणजे इथं सुद्धा 20 आणि 21 या अशा दोन संख्या आहेत की त्यांच्या विभाजकांमध्ये एकच विभाजक असा आहे की तो सामायिक आहे. मग असे ज्या संख्या असतात 20 आणि 21 सारख्या यांना म्हणतात समूळ संख्या. म्हणजे या संख्यांना काय म्हणतात? समूळ संख्या.
म्हणजे पहिली झाली 12 आणि 7 आणि दुसरी जोडी झाली समूळ संख्यांची 20 आणि 21 जी आपण आत्ता बघितली. तर समूळ संख्या याचा अर्थ असा होतो की ज्या संख्यांच्या विभाजकांमध्ये एक हा एकच सामायिक विभाजक असतो त्या संख्यांना समूळ संख्या असे म्हणतात. लक्षात आलं? मूळ संख्या म्हणजे काय की ज्या संख्यांचे विभाजक एक आणि तीच संख्या असते त्या संख्येला मूळ संख्या म्हणायचे. इतर संख्यांना कोणत्या संख्या म्हणायचे? संयुक्त संख्या. मूळ संख्यांची उदाहरण द्यायची झाली तर 2, 3, 5, 7, 9, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, त्यानंतर 47, 50 पर्यंत एवढ्या मूळ संख्या आहेत की ज्यांचा फक्त विभाजक एक आणि तीच संख्या आहे. त्यानंतर संयुक्त संख्या म्हणजे ज्या संख्येचे विभाजक एक आणि एक तीच संख्या आणि इतर अनेक विभाजक असतात अशा संख्यांना संयुक्त संख्या असं म्हणतात. आणि मूळ संख्या म्हणजे काय? 2 संख्या असतील किंवा 3 संख्या असतील त्यांचे आपण विभाजक घेतले, विभाजक माहीत झाले आणि त्या विभाजकांमध्ये सारखे विभाजक म्हणजे सामायिक विभाजक एक हा एकच असेल, सामायिक विभाजक एकच असेल, एक व्यतिरिक्त दुसरा सामायिक विभाजक नसतो अशा संख्यांना काय म्हणतात? समूळ संख्या असे म्हणतात. मग आता आपल्याला पाहायचं आहे काही उदाहरणं. प्रश्न 11 ते 30 पर्यंतच्या समूळ संख्या लिहा. आता 11 ते 30 पर्यंतच्या समूळ संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. मग 11 पासून 30 पर्यंत, मग 11 ते 30, 11, 12, 13, 13 नंतर 17, नंतर 19, नंतर 23, नंतर 29, नंतर 31, नंतर 37, नंतर 41, नंतर 43, नंतर एवढ्या संख्या आहेत 11 ते 30 मध्ये. आणि 11 ते 30 मध्ये नाही, 11 ते 50 मध्ये झाल्या. 11 ते 30 मध्ये फक्त एवढ्या संख्या आहेत. 11 ते 30 मध्ये कोणत्या संख्या आहेत? 13, 17, 19, 23 आणि 29 ह्या 11 ते 30 मधल्या मूळ संख्या झाल्या. 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत ते शोधून लिहा. म्हणजे इथं पहा 1 ते 30 पर्यंतच्या ह्या सगळ्या ज्या मूळ संख्या आहेत त्या 1 ते 30 पर्यंतच्या आहे. आता सरावासाठी आपल्याला प्रश्न दिलेले आहे. काय प्रश्न दिलेले आहेत सरावासाठी? पहा 11 ते 30 पर्यंतच्या पहिला प्रश्न, दिलेल्या संख्यांमधील मूळ संख्येला गोल करा. आता इथं पहा 24 दिलेले, 31 ही मूळ संख्या आहे, हिला गोल करा. 49, 12, 23 ही मूळ संख्या, हिला गोल करा. 48, 59 ही मूळ संख्या, हिला एक गोल करा. 74, 79 ही एक मूळ संख्या, हिला एक गोल करा. 10 आणि 91 किती मूळ संख्या झाल्या? एकूण 4 मूळ संख्या झाल्या. खालील जोड्यांमधील समूळ संख्या आहेत की नाही हे ठरवा. आता 14 आणि 21 बघा, 14 आणि 21. आता 14चे जर आपण विभाजक पाडले तर 14चे विभाजक काय येतील? 1, 2, 7 आणि 14. आणि 21चे विभाजक 1, 3, 7 आणि 21. या समूळ संख्या आहेत का नाही? समूळ संख्यामध्ये फक्त 1 हा एकच सामायिक विभाजक असतो. इथं 1 हा सामायिक विभाजक आहे बघा.
या ठिकाणी 1 हा सामायिक विभाजक आहे आणि 7 सुद्धा सामायिक विभाजक आहे, दोन्हीकडे आहे 7. मग यांना समूळ संख्या म्हणता येईल का? नाही. ही जी संख्या आहे ही समूळ संख्या नाही आहे. 13 आणि 17 दोन्ही मूळ संख्या आहेत आणि दोन मूळ संख्या जर असतील तर त्या मात्र समूळ संख्या असतात. म्हणजे 13 ही मूळ आहे, तिचे अवयव येतील, 13चे विभाजक येतील 1 आणि 13. तेराचे मूळ विभाजक काय येतील? 1 आणि 13. आणि 17चे सुद्धा विभाजक काय येतील? 1 आणि 17. फक्त एकच सामायिक अवयव विभाजक आहे, याचा अर्थ 13 आणि 17 ह्या मूळ संख्या आहेत. 10 आणि 30 असतील का मूळ संख्या? नाही. का नसेल 10 आणि 30 या मूळ संख्या? 10 आणि 10 याचे जर आपण विभाजक पाडले तर काय येतात रे? 1, 2, 5 आणि 10. आणि 20चे विभाजक काय येतात? 1, 2, 4, 5, 10 आणि 20 येतात. आता हे पहा बरं, या ठिकाणी 2, 1 आहे, 2 आहे, 5 आहे, 10 आहे. मग यांना समूळ संख्या म्हणता येणार का? येईल का? म्हणजे पहा, ही समूळ संख्या नाही, ही समूळ संख्या, ही समूळ संख्या नाही. 50 आणि 52 बघा, 50चे जर आपण विभाजक काढले तर 50चे विभाजक काय येतील? 50चे जे विभाजक आहेत तर हे 50चे विभाजक काय येतील? 1, 2, 5, 10, 25 आणि 50. आणि 52चे विभाजक काय येतील? 1 येईल, 2 येईल, त्यानंतर आता इथं बघा, पुढे विभाजक घेण्याऐवजी इथं सांगतो तुम्हाला, इथं 2 आहे आणि या ठिकाणी 2 आहे. 1 तर आहेच, पण 1 व्यतिरिक्त आणखी एक अशी संख्या आहे की ती 2चे विभाजक आहे. पुढे याच्या विभाजक घ्यायची काही गरज नाही. म्हणजे समूळ आहे की नाही ओळखायची, म्हणजे ही समूळ नाही. आणि 15 व 16, आता 15चे जर विभाजक बघितले आपण तर 1, 3, 5 आणि 15 येतात. 16चे विभाजक जर बघितले आपण तर 1, 2, 4, 8 आणि 16 आहे का? एवढे विभाजक काय सामायिक नाही आहे, फक्त 1 हा सामायिक आहे. फक्त 1 हा सामायिक आहे, म्हणजे ही एक समूळ संख्या आहे. त्यानंतर पुढचा जो आव्हानात्मक कोपरा आहे, हे आव्हान स्वीकारायला आपल्याला काही हरकत नाही. काय म्हणलेलं आहे यांनी? 1 ते 100 पर्यंतच्या संख्या चौकटीतली. म्हणजे काय करायचं आहे तुम्ही? 1 ते 100 अशा पद्धतीनं पहा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. तसं आता इथं 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20 असे कुठपर्यंत लिहायचे आहेत?
91, 91, 92, तर शेवट 100 पर्यंत लिहायचे. पुढे काय म्हणलं, 2 ने विभाज्य असणाऱ्या संख्यांना निळ्या रंगाची चौकट करा. आता 2 ने उभ्या असलेल्या संख्यांना आपण निळ्या रंगाची चौकट करू. 2 ने विभाज्य असलेल्या, 2 ने 2 ला भाग जातो, 2 ने 4 ला भाग जातो, 2 ने 6 ला भाग जातो, 6 ला भाग जातो, 8 ला जातो, 10 ला जातो, 12 ला जातो, 14 ला जातो, 16 ला जातो, 18 ला जातो, 20 ला जातो. असाच इकडं पुढं 22, 24, 26 असं येत 92 ला जाईल आणि शेवटी 100 ला सुद्धा जाईल. बऱ्याचशा संख्या कट होतील. त्याच्यानंतर 5 ने विभाज्य असणाऱ्या संख्यांना 2 ने विभाज्य असणाऱ्या लाल रंगाने करायची होती. जर ठीक आहे, आता 5 ने विभाज्य असणाऱ्या संख्यांना निळ्या रंगाची चौकट करा. आता इथं आपण लाल रंगाची करू. 5 ने ज्या असतात त्या कोणत्या झाल्या, ही एक झाली 5, 15, 25, 35, 45, 50, 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45 असं जात 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 कुठं येणार आहे, इथं 95 वर आणि शेवट 100 वर. त्यानंतर 1 ते 100 मधील मूळ संख्यांना वर्तुळ करा. आता जे राहतील संख्या त्या कोणत्या असणार आहे, मूळ संख्या असणार आहे. आता ज्या संख्या राहतील त्या कोणत्या संख्या असणार आहे, मूळ संख्या असणार आहेत. तर अशा पद्धतीनं 1 ते 100 पर्यंत आकडे लिहा. 2 ने ज्या संख्यांना भाग जातो त्या कट करा. 5 ने ज्या संख्यांना भाग जातो त्यांना निळ्या रंगाची चौकट करा. आणि उरलेल्या ज्या संख्या असतील त्या कोणत्या संख्या असतील, मूळ संख्या असतील. तर अशा पद्धतीनं आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या अतिशय सोप्या पद्धतीने शोधता येतात. आता या ठिकाणी हा जो 7वा दिवस आहे हा आपला संपलेला आहे. याच्यामध्ये आपण मूळ संख्या म्हणजे काय, की ज्या संख्येचे विभाजक 1 आणि तीच संख्या असते त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. संयुक्त संख्या म्हणजे काय, ज्या संख्येचे विभाजक 1, तीच संख्या आणि इतर दुसरे विभाजक असतात त्या संख्यांना संयुक्त संख्या असं म्हणतात. समूळ संख्या म्हणजे काय, 2 किंवा अधिक संख्या असतील आणि त्यांच्या विभाजकांमध्ये 1 या एकाच विभाजकाशिवाय अन्य कोणताही विभाजक सामायिक असणार नाही, अशा संख्यांना समूळ संख्या असं म्हणतात. तर अशा पद्धतीनं आपण आज इथेच थांबतोय. धन्यवाद.